बसल्या का हो माय काम करून? काकू झाले आमचं काम. मग आलो आता थोडंसं बाहेर. जेवण खाऊन झाले वाटते तुमच्या सारायचे? हा झाले ना, आमचे जेवण खाऊन झाले. सारच झालं आता. काय माय दिवसभर काम पुरतेच पुरते, निरा पुरतेच पुरते. चल जाऊ दे, राहिलं सुद्धा राहू दे. चल म्हटलं बाहेर बसू उलसं. चार गोष्टी होती. काय म्हणून मी बाहेर आली. का हे त्या घराच्या बाजूची शालिनी कुठं गेली व? आज सकाळी सकाळीच गेली ती तयारी गियारी करून. बॅग दिसली मला तिच्या हाती. कुठं गेली काय माहित बाप्पा, कुठं गेली कुठं नाही तर. ठीक आहे, कोणाला सांगते का कुठं गेली कुठं जातो कुठं नाही तर. तिची तर कानाचा कोणी नाही बाप्पा, माहिती नाही होत कुठं जाते कुठं. आपल्यासारखं काम थोडी आहे बाप्पा त्या बाईचं. आपल्या जरा मोल्ल्यात को 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 राहते, सगळ्याला माहित राहते आपण कधी कुठं को जाणार आहे तर गावाला. काय आमचे बापा, आमचे कोकोच राहते कुठं जायचं असलं तर. मी जातो बाई. त्याचं कानाचा कोण नाही लागू देत कोणाला कुठं जाते तर. बाई आपल्या घरात म्हटलं उली काही झालं तर बातच लोकांना माहित होते. म्हटलं तिच्या घरात काही झालं, इकडलं जग तिकडे होते तर माहित पण तिच्या घरातलं. हा बरोबर आहे, होतं खरंच आहे, बरोबर. इकडलं तिकडे होतं सारं त्याच्या घरातलं तर माहित नाही होत. म्हटलं बाई काय 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 झालं तिच्या घरात, काय इकडलं तिकडे झालं. काय विचारता, काय इकडलं तिकडे झालं? तुम्हाला काही माहितच नाही वाटते काय झालं काय नाही तर. नाही मला नाही माहित काय झालं काय नाही तर. हो त्या म्हणते तिच्या दोन्ही सुना अलग राहते आणि तेही अलग राहते म्हणते. हो तुला कोण सांगितलं? नाही सांगा लागते काकू, बरोबर माहीत पडत असते. आम्ही माहिती काय मागं असंच बाहेर एक दुकान हे आलं विकायला टोपले गिपल्या. तर आम्ही गेलो घ्यायले, पाहायला गेलो असंच बयास काय आहे बा म्हणून. तर ते आले तिथं आणि तिनं नाही काय 3 वेगवेगळे टोपले घेतले. हां मग मी म्हटलं काहून म्हटलं तुम्ही 3 अलग अलग घेतले हो म्हटलं. तर पाहिजे म्हणे काही ठेवाले, भाजीपाला ठेवाले म्हणे, काही होते म्हणे ठेवासाठी म्हणून घेऊन राहिली म्हणे. म्हटलं मग ते झालं. मग मला काही समजलं नाही तेव्हा का काऊन घेतली बाईनं म्हणून 3 अलग अलग. मग काही दिवसानं मला माहीत झालं का ते तिघी सासूनं अलग राहते बा, म्हणून तिनं तिघीसाठी 3 घेतले होते. हो का हो खरंच? माय मला तर अजूनही माहीत नाही. व काकू हे पा, तिची मोठी सून आहे ना, ती राहते माळीवर. हा तिची रूम आहे अलग, तिथंच ते स्वयंपाकही करे होते वाटते. मला लय वेळा दिसत असते सकाळी. त्याची ते मला कधी वरतच दिसते आणि 1-2 वेळा मग मला अशी भांडी किंडी आणताना दिसली. मी म्हटलं हे अलग राहते वाटते म्हटलं वरत. म्हणजे स्वयंपाक गिपाकी सारं अलग झालं वाटते आता त्याचं. हा सारंच अलग आहे त्याचं आता. मी आता असंही ऐकलं जोन का जे मोठी सून आहे ना ती राहते खाली आणि सासू दोघी खाली राहते 2 रूममध्ये. आणि जे त्याची जुनीवाली किचन आहे ना त्या किचनमध्ये दोघी स्वयंपाक करते वाटते. मग लहान सून वरती स्वयंपाक करते तिची. हा कोणता ताल होय? एक किचनमध्ये दोघी स्वयंपाक करते आणि अलग अलग राहते. हा त्या काय करते म्हणजे ते पहिली एक स्वयंपाक करते, मग दुसरी स्वयंपाक करते, अशा राहते म्हणजे त्या एकत्र. हा ती तशी ना मला लहान नाही काय थोडीशी तोंडावूनच वाटेल लग्न झाल्यावरच. पहिलेच मला समजलं का हिचं काहीतरी आहे म्हणून, असं वेगळं बासीचा स्वभाव मला पहिलेच समजलं होतं तिचं. तर काय बोल ना माणूस ओळखायला येते तिचं बोलणे थोडंसं वेगळंच आहे, झटक्यानच बोलते ती जशी. अहो म्हटलं एवढे वर्ष झाले म्हटलं माझ्या लग्नाला पण म्या कधी म्हटलं त्याच्या घरातला आवाज ऐकला नाही. त्याच्या घरातला आवाज बिलकुल बाहेर येत नाही म्हटलं बाई. कानाचा कोणही नाही होत. आता एवढे भांडणं झालेच नसेल का त्याच्यावर होते, अलग राहायपर्यंत गोष्ट आली म्हणजे त्याच्या घरात भांडणं झालेच नसेल काय सांगा बरं तुम्ही. पण त्याच्या घरातला आवाज नाही येत बाई बाहेर. तर काय माय कशाच बोलते काय माहित. आपल्याकडं तर आमच्या बोलणंच नाही होत, आपलं तर गयच मोठा आहे. तुम्ही म्हणता आवाज नाही येत. सकाळी उठून पाच तिच्या घरचा एकदम सकाळी 4-1 वाजता 4-5 वाजता लवकरच उठते त्या. पटपट कामं करायसाठी तेव्हा त्याच्या घरातला आवाज पाहा लागते. सारे लोक झोपले राहते तेव्हा. तसा नाही, लोक जागे झाल्यावर नाही त्याच्या घरातला आवाज बाहेर. म्हणजे काय ती लोकायला तमाशे दाखवत नाही एवढंच आहे फक्त बस. आपल्या घरात काही झालं तर बातच को 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 होते, बातच माहीत पडते लोकायला, बातच बाहेर येते गोष्ट, त्याच्या घरातली येत नाही. पण बाई कमाल म्हणाले पाहिजे त्याची खरंच. उल्लीस काही हे नाही होते म्हटलं, इकडली गोष्ट तिकडे. अजून काय वाटते मला हे पहा तुला सांगतो. तिची मोठी सून म्हटलं अलग कपडे धुते, लहान सून अलग कपडे धुते, अलग वाहू घालते. आणि ते पुटी आहे ना ते अलग धुते न अलग वाहू घालते. काढताना अलग अलग दिसते, वाहू घालताना अलग अलग दिसते. म्हणजे मग ते अलगच राहते ना सांग बरं. जर एका सुनीत जरी सासू राहिली असती तर तिचे कपडे मग धुतले नसते, तिनं कपडे धुतले असते, काढले असते. त्याची तर असं कधीच नाही दिसत ना मला. त्या कधी अलग अलग वेगवेगळ्या टाईमने मला कपडे धुताना दिसते आणि अलग अलगच वाहू घालताना दिसते. हाव बाई खरंच. पण म्हटलं अशी सांगत नाही म्हटलं ती कधी अशी बाहेर आली बा आणि तिने सांगितलं का नाही बा माझी सून अलग राहते, मी अलग राहतो का काही काहीच नाही सांगत. अशी पाहिजे बाई घरातली गोष्ट नाही आली पाहिजे बाहेर. हा स्वतःच्या घरातले नाही येऊ देत आणि लोकांच्या घरातली उघडू पाहते. काय झालं होत्या घरी, काय झालं होत्या घरी, अशी करते मग लोकायले. तर काय
आपल्या घरी होते ना काही उल्लीसक. पाहि ना कशी कान लवलो आहेत ते म्हटलं चांगली. स्वतःच्या घरातलं सांगत नाही ते. बरीच आहे व मग आपल्या घरातलं नाही सांगत तर दुसऱ्याच्या घरात काय तोंड घाला मग माणसानं, मी म्हणतो. तिच्या पोरीची तर लेकरं मला इकडेच दिसते हो नी राजा आपण तेव्हा. तिची पोरगी कुठं राहते तर इथंच राहते. तिची पोरगी बाजूच्या असतं गावात आहे. बातच जाणं बाताच्या ना अर्ध्या वेळेस तिचे लेकरं इथंच पडले राहते. आणि असं बी काही सुनायचं झालं तिची पोरगी, तिचे पोरीचे लेकरं, तिच्या पोरीचा नवरा, ते सारे इकडेच तर राहते बाप्पा. जेव्हा पण तेव्हा नीरा बसले. हाव मला दिसले पण ते नेहमी इथं दिसते. तिचा जवळ राहते, तिची पोरगी राहते, तिची लेकरं इथंच दिसते. जवळच काय करते व जवायला हेच पुरवते म्हणते. काहीच नाही करत म्हणते तिचा नवरा. तिच्या पोरीचा नवरा म्हणते काहीच करत नाही म्हणते. तिची पोरगी म्हणते काहीतरी काम करते म्हणते. आणि मग बाकीचं उरलं सुरलंही पुरवते. हाव मग कोणती सुनायची जीवार येत असते. म्हणूनच असं काही झालं त्याच्या परत मला तर वाटते. हाव मग कोणती सून म्हणतेस ना साहजिकच का तू नीरा पोरीलेच पुरवतो. आमच्या नवऱ्याचं असं तसं काही झालं असं नाही तर. पण तिची म्हटलं मोठी सून चांगली वाटते मला बिचारी. बोलतेही चांगली म्हटलं, मोकळी आली गेली बाहेर तर बोलतेही चांगली, बसते बाहेर कधी आली तर. बाहेर निघतच नाही म्हणा जास्त ते, पण आली गेली तर मोकळी बोलते तशी. हे सुनाईला बाहेरही नाही निघू देत म्हटलं. काही नाही, स्वतःही निघत नाही, सुनाईली बाहेर नाही निघू देत. नीरा सुना घरातल्या घरात दाबून ठेवलंय तिनं. काय ना असं नाही पाहिजे बाप्पा. तर पहिले वाटते का हे बाई लयच चांगली आहे. पण मग मला माहीत पडलं काय हे बाई गोगल गायन पोटात पाय आहे म्हणून. काय झालं तर बाई मी नाही का तिला एकदा तुळस मागितली होती. माईची तुळस नाही काय मिळली होती आणि तिच्या इच्छारून बिंद्राबनात नाही काय मला मोठा तुळसा दिसल्या. तर म्हटलं दे ना म्हटलं एखादी मला तुळस. तर काय म्हणे हाव ना म्हणे देतो ना म्हणे असं म्हटलं तिनं मला. 5-6 दिवस गुलवलं म्हटलं बाई, पण दिल्ली नाही म्हटलं तिनं मला. म्या म्हटलं तिले हे मागितलं होतं जास्वंदाच्या ह्याचं झाड मागितलं मी तिले. म्हटलं कलम दे जो म्हटलं मला एखादी म्हटलं माझ्या घरी लावाले. किती मोठ्या कलम होत्या म्हटलं तिच्या घरी. तर तिनं म्हटलं मला हाव ना देतो ना करून 10-12 दिवस भुलवलं, पण तिनं दिल्ली नाही बाई मला शेवटी कलम म्हटलं. कलमच फक्त त्या कलमीसाठी. मी तशा किती देतो, माझ्या घरच्या बाया मागते तर. बाई आपण आपलं असं नाही आहे, आपल्याला कोण मागतलं आपण सटकन देऊन देतो काढून. आणि म्हटलं बाई हे बाई काही सुधी नाही आहे म्हटलं बापा. मला तेव्हा समजलं त्या बाईचं. तेच बी कोणाला सवय दिसतो काही देत नाही, पण काड्या केल्याशिवाय काही राहत नाही. काय आता जाऊ दे, त्या बाईच्या मागं लागलं नाही पडत. जातो बाई बाप्पा मी आता घरी. लय वेळ झाला असं ना, माझी कामं राहिले बाई तिकडे. मी आली अर्धे कामं टाकून घरून. आता जातो बाई घरी, लय वेळ झाला. हा बाई मला जा लागते. माझी पोरगी आली असून ट्युशनवरून, अजून नाही कुठं गेली करत जातो बाई मी घरी आता.